रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडियाला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. 1991 पासून आमच्या वडिलांना एक फार मोठी एक देवाची शक्ती मिळाली आणि त्या शक्तीचं नाव आहे लासूरनकर बंधू भगिनी. निळकंठेश्वर माऊलींची कृपा झाली आणि 91 सालापासून गेल्या 38 वर्षापर्यंत ही सेवा अविरत चालू आहे. अशा या लासूरच्या माऊलींच्या सेवेला आमच्या दिंडीचे विनेकरी हरिभक्त परायण आमचे आप्पा महाराज तर ह्यांना ही जाहिरात जास्त देते कारण त्यांच्या संपर्कात 20-25 लोक येतात विश्वासाने. हे जातीनं प्रत्येकाला भेटून प्रत्येकाच्या विश्वासात सांगून आपल्या मुंबईची दिंडी जी आहे गेट ऑफ इंडिया पासून निघते. हे चालू ना सेकंड बळा चाल. आपली जी गेट ऑफ इंडियावर दिंडी निघते त्या दिंडीचा अतिशय विश्वासाचा कारभार आमचे हे माऊली करतात. लासूरण्यावरून जी लोक येतात ती पुढे पंढरपुरापर्यंत शेवटपर्यंत जातात. तर अशा या माऊलीला मी उदंड आयुष्य मागायची प्रार्थना करतो. आणि ह्या जाहिरातीला त्यांच्या देवाऱ्यातला कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. काही जाहिराती आम्ही मल्हारी माऊलीला दिल्या, काही आमच्या आप्पांच्या सेवेला दिल्या. कारण आता आप्पा मी मुंबईचा माणूस आहे, कामाचा माणूस आहे, मी शाळेचा मुख्याध्यापक आहे, त्यामुळे मला काही शाळेची पण कामं असतात. पण तरी वारीचं कार्य धर्मकार्य समजून मी दिंडीला रजा टाकतो आणि वारी करत असतो. तर अशा या त्यांना पुढच्या लोकांना भेटावं, त्यांच्या जाहिरातीपर्यंत त्यांना पोहोचाव्या खूप गेल्या महिन्याभरापासून हे म्हणतात. आणि दुसरी गोष्ट मला अंतकरणापासून आनंद झालेला आहे. अशा या व्यक्तीने आपल्या परिसरामध्ये जे मंदिराचं काम चालू केलंय त्या मंदिरासाठी त्यांनी फार मोठं अंतकरणापासून काही जागेचा प्रश्न, काही सहकार्याचा प्रश्न जेवढा होईल तेवढा कुठल्याही नामाचा उल्लेख न करता आपल्या माऊलीच्या कार्याला किंवा आपलं ते ग्रामदैवत आहे, कुलदैवत आहे, त्याला आपली जागा देऊन देणं फार मोठं मन विशाल केलेलं आहे. तर अशा या आप्पांच्या चरणी मी मन नतमस्तक होतो आणि माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की अशा आमच्या आप्पांना आणि त्यांच्या परिवारांना उदंड आयुष्य मिळो, त्यांना निरोगी आरोग्य मिळो, त्यांच्या कुटुंबांना चांगलं सुख लाभो, मुलांचं चांगलं शिक्षण हो, त्यांच्या शेतीमध्ये व्यवसायामध्ये त्यांना चांगलं यश प्राप्त हो आणि अशीच वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून घडो हीच पांडुरंगाची प्रार्थना. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. झालेली सेवा ही माऊलीच्या चरणी अर्पण करून आमच्या वहिनीला थोड्या कामाला त्रास दिला त्यावर क्षमा असावी. चला.